शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत। सर, निकालाकडे पहिली प्रतिक्रिया काय, निकालाकडे कसं पाहताय? कारण तुम्हाला निकाल हा मान्य आहे? नाही, निकाल मान्य नाही ना, लोकशाहीला घातक निकाल आहे ना। सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही या निकालाच्या विरोधात जाणार? बिलकुल जाणार आहे। पद्धतीने चॅलेंज कशा पद्धतीने चॅलेंज करणार? देऊ ना, आता आमची जी भूमिका आहे त्याच्यावर अध्यक्ष बोललेलंच नाहीये। सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले त्याच्याविषयी विधानसभा अध्यक्षांनी कोणतंच मत व्यक्त केलं नाही। प्रतोदच्या बाबतीत भरत गोगावले यांच्या प्रतोद पदाला त्यांनी अमान्यता दिलेली आहे। गटनेता निवडायच्या याला पक्षप्रमुखाच्या आदेशाला त्यांनी मान्यता दिलेली आहे। याच्यावर कोणतीच चर्चा अध्यक्षांनी केलेली नाही। दोन्ही बाजूच्या आमदारांना अपात्र केलेलं नाहीये, दोन्हीकडच्या आमदारांना हे पण राजकीय पक्ष एकच असतो, ज्यांनी कोणी बंडखोरी केली असेल, ज्यांनी कोणी पक्षविरोधी काम केलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही, राजकीय पक्षाची व्याख्या वेगळी असते, मात्र विधानसभा अध्यक्षांनी तसा निर्णय दिलेला नाही। तेच आमचं म्हणणं आहे ना, सर्वोच्च न्यायालय मोठं आहे का हे विधानसभा अध्यक्ष मोठे आहे? निश्चित याला आम्ही निश्चित चॅलेंज करू। आपण पाहतो की अंबादास दानवे म्हणाले की सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाला चॅलेंज केलं जाईल। सर्वोच्च न्यायालय मोठं आहे की विधानसभा अध्यक्ष मोठे आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये कधीपर्यंत धाव घेण्यात येते आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढे रोशन सोबत कृष्ण सोनावडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।